नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्याकडे यंत्रणा आणि त्यातही विशेषतः सरकारी यंत्रणा किती असंवेदनशील आणि निगरगट्ट आहेत याचं एक ताजं आणि तितकंच भयावह उदाहरण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर दिसलंय. काल संध्याकाळी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी 5-5:30 वाजल्यापासून हजारो प्रवासी या एक्सप्रेसवेवर अडकून पडले. प्रोपिलिन गॅस वाहून नेणारा एक टँकर मंगळवारी संध्याकाळी आडोशी बोगद्याच्या प्रवेशद्वारापाशी उलटला. त्यातून अतिशय ज्वलनशील गॅस बाहेर येऊ लागला. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबईकडे जाणारी संपूर्ण मार्गिका बंद करावी लागली. ठीक आहे इथपर्यंत, कारण सुरक्षेच्या उपाययोजना करायलाच हव्यात. लोकांचा जीव तर धोक्यात घालता येणार नाही. पण त्यामुळे हजारो प्रवासी एक्सप्रेसवेवरच अडकले. ना त्यांच्याकडे अन्न पाणी होतं, ना शौचालयाची सोय होती. तिथं महिला होत्या, ज्येष्ठ नागरिक होते, लहान तान्ही बाळं होती. काय हाल झाले असतील त्यांचे याची कल्पनाही करवत नाही. अवघी रात्र या सगळ्यांनी एक्सप्रेसवेवर काढली. दुसरी महत्त्वाची बाब, हा एक्सप्रेसवे ठप्प झालाय हे यंत्रणांना माहीत होतं, पण तरीही या एक्सप्रेसवेवर पुढच्या गाड्या येऊ नयेत यासाठी ही वाहनं रोखावी यासाठी या यंत्रणांना निर्णय घ्यायला पुढचे कैक तास लागले. जी अवस्था या यंत्रणांची तीच अवस्था एसटी महामंडळाची. आज दुपारपर्यंत सातारा, सांगली, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून निघालेल्या अनेक एसटी बसेस खुशाल रवाना करण्यात आल्या. त्यातले हजारो प्रवासी अजूनही अडकून पडलेत. नियोजन कसं करायचं माहीत नाही, समन्वय कसा राखायचा माहीत नाही. आणि याचं कारण काय? याचं कारण एकच आहे की या सगळ्या संबंधित अधिकाऱ्यांना कुणी जाबही विचारत नाही आणि या सगळ्या अधिकाऱ्यांना आपल्याला काही शिक्षा होईल याची भीतीही नाहीये. ज्या लोकांचे हाल झाले त्यांचा वेळ वाया गेला, त्यांचं इंधन वाया गेलं, त्यांची कामं हुकली, विमानं चुकली, परीक्षा देता आल्या नाहीत. आता कोण देणार आहे या सगळ्याची भरपाई? बरं, या सगळ्या निगरगट्टपणाचा कळस ऐका. इतकं सगळं झालं तरी आज दुपारपर्यंत IRB कडून या रस्त्यावर निर्लज्जपणे टोल वसुली सुरू होती. सरकारमधल्या एकाही मंत्र्याला वाटलं नाही की आपण IRB ला टोल वसुली थांबवण्याचे आदेश द्यावेत. टोल भरा आणि पुढे जाऊन अडका हेच सुरू होतं. परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी अजूनही अनेक तास लागणार आहेत असं सांगितलं जाते. इतना घंटा तो कभी नहीं लगता, 1 घंटा 2 घंटा ऐसा लगता है यार. तो ज़्यादा टाइम हो गया, सुबह से ही खड़े हैं. और इसमें लेके चलते हैं? हाँ, हमारे पास ये सामान रहता है, हम जहाँ खड़े रहते हैं वहाँ बनाते खाते हैं. पर क्या लगता है, क्या कितना घंटा और लग सकता है? अभी कोई कंफर्म नहीं बताया. एक सर आए थे, पूछा तो बोलते हैं कोई कंफर्म नहीं कब तक खुलेगा. 2 घंटा, 4 घंटा, 6 घंटा, कोई कंफर्म नहीं है. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ही जी अभूतपूर्व तब्बल 25 तासांची वाहतूक कोंडी झाली ना, त्याचे हेलिकॉप्टर्स मधून काढलेले फोटो आमच्यापर्यंत पोहोचलेत. हेलिकॉप्टरचे पायलट नितीन वेल्दे यांच्या सौजन्यानं ही छायाचित्र आपण पाहताय. अनेक किलोमीटर पर्यंत फक्त गाड्यांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसत आहेत. गाड्यांच्या रांगा किमान 20 ते 22 किलोमीटरच्या पुढे पोहोचल्या होत्या अशी अनेकांची माहिती आहे. आणि ही दृश्य त्या माहितीचा पुरावा आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ज्या ठिकाणी एक्सप्रेसवे सुरू होतो त्या रावेतमध्ये काही एसटी बस अडकून पडल्यात. त्यातले प्रवासीही संतापलेत. टँकर काल संध्याकाळी उलटला, मग आज दुपारी साताऱ्याहून आमची एसटी मुळात सोडलीच कशाला हा सवाल ते प्रवासी विचारतात. आणि बरोबर आहे त्यांचा सवाल. काही निरोप नाही अजून. आम्हाला 2-3 तास झाले आम्ही इथंच बसलोय. त्रास म्हणजे आम्हाला जावं लागतं शोधायला कुठं पाणी हे ते. काय आमच्या हालतच आहे की आता. ती सरकारने आम्हाला जेवण तरी पाठवावं कुठे तरी. त्यांना तरी निरोप पोचावा. ह्या पब्लिक लोकांचा एवढा हाल होत आहेत, सगळ्यांना काहीतरी सोय करावी. माहिती होतं तर नाही तर आधी निरोप द्यावा डेपोला की बाबा तिथं पुढे असं झालंय की मग आपली तिथूनच गाडी तुम्ही सोडू नका, पॅसेंजरचा हाल करू नका. हे कळलं पाहिजे ना. तुम्हाला सगळी माहिती असते बाबा कुठं काय झालंय कुठं नाही ते कळलं पाहिजे. मग हे डेपोतल्या गाड्या सुटल्या नसत्या, मध्येच अडकून बसले ना. आता हाल या पोरांच्या परीक्षा, ओरल, कोणाचं काय किती हाल. ते उद्या पेपर आहेत, उद्यापासून ओरल्स आहेत. मी म्हणून आज निघाले होते पण इथेच अडकले कधीपासून. कधी सुटणार काय असं कोणी सांगितलं नाही, काहीच सांगितलेलं नाही. आम्ही इथून जवळ 10-11 वाजता सातारावरून निघालो आणि इथं आल्यानंतर कळालं की हा रोड पूर्ण जाम आहे.
आणि आम्ही 3 वाजल्यापासून इथं अडकलो आहे, दुपार 3 वाजल्यापासून. ॲक्च्युली आमचं म्हणणं काय होतं, जर तुम्हाला जर रात्रीपासूनचा जर हा प्रॉब्लेम चालू आहे तर आम्हाला तुम्ही सातारामध्ये सांगायला पाहिजे होतं की तुम्ही पुढे जाऊ नका, असा प्रॉब्लेम आहे. त्याचं कुठल्याही प्रशासनाने कोणालाही कळवलेलं नाही. सगळ्या गाड्या तिथून सोडत आहेत, डेपोतून सोडत आहेत, त्यामुळे लोक तिथून निघत आहेत, पण लोकांना पुढे काय प्रॉब्लेम चालू आहे हे काहीच माहीत नाही. तर आम्हाला इथे आल्यावर कळालं की इथे असा प्रॉब्लेम झालेला आहे. साताराहून आले. कधीपासून अडकलेले? 11:30 वाजून 11:30 वाजता गाडी हल्ली साताऱ्यात. तर इथं येऊन तास 1.5 तास 2 तास झाले असतील ना आपल्याला येऊन. आणि कुठे जाणार होता? मुंबईला जाणार होतो, बोरवली गाडी सोडून परत ह्या गाडीतून आले. मग ही गाडी इथं अडकली. ती गाडी तिथूनच ह्याच्यावरनं काय त्याचं नाव भूमकर चौकातनं ती गाडी माघारी गेली, परत गेली. काय तुम्हाला कोणी सांगितलं कधी सुटन, काय कधी जात आहे? नाही होणार चालू सांगितलं. अच्छा. हो, तुमचं आता जे जेवणाचं किंवा खाण्यापिण्याचं काही सगळ्याचं हालच आहेत की आता काय जेवणाचं आहे. जेवणाचं आता चहा आणून दिला आम्हाला, पाणी आणून दिलं, कोणी पिलं. एक्सप्रेसवेच्या कोंडीत अडकलेल्या आणखी काही प्रवाशांच्या अशाच प्रतिक्रिया समोर आल्या. पुण्यावरून मुंबईला जात असलेला गॅस टँकर पलटी झाल्यानंतर गेल्या 24 तासापासून पुणे मुंबई महामार्ग जो आहे तो ठप्प झालेला आहे. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते गाड्यांची लाईन जी आहे ते लागलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये 24 तासापासून ज्या आहे अशाच गाड्या या महामार्गावर अडकून पडलेल्या आहेत. यामध्ये लहान मुलं असतील, वृद्ध असतील किंवा महिला असतील, या सर्व या गेल्या 24 तासापासून ह्या महामार्गावर अडकलेल्या आहेत. आपल्यासोबत काही प्रवासी आहेत, ते पण या बसमध्ये होते आणि त्यांना देखील याचा त्रास जो आहे तो सहन करावा लागत आहे. आपण कुठून आला आणि किती वेळापासून तुम्ही अडकलेले आहात? सातारावरून आलोय. एक सकाळी 9:30 वाजल्यापासून आम्ही इथं उभा आहे. कुठं जात होता तुम्ही? मुंबईला जात होतो. काका तुम्ही कुठून आले, तुमचं काय नाव? मी सातारवरून आलोय आणि आम्ही चाललोय बोरवलीला चाललेलो आहे. पण आम्ही इथं ते कमसे कम 11 वाजेपासून आहेच उभं. काय सकाळी आलेलो आहे. अजून आम्हाला काय चहा नाही ना पाणी नाही. एक तर अशा जागेवर उभं आहे की तिथं चहा नाही ना पाणी नाही ना सकाळपासून जेवण बी नाही, अशी परिस्थिती आहे आमची. काय पोलिसांकडून किंवा कोणी सांगण्यात आले का कधी सोडून, काय कधी सुटणार? सांगतात 5-6 तास लागतील, अजून 7 तास लागतील, कमसे कम 9 तास लागतील असं बी सांगतात. पण आता इथून पुढे काय होतंय अजून तर काहीही नाही. अजून काय अशी काय सांगणार तुम्ही? महिला आहे, महिलांसोबत लहान मुलं पण देखील मोठ्या प्रमाणामध्ये बसमध्ये अडकल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. काय कशा प्रकारे त्रास होतोय तुम्हाला आणि तुम्ही कुठे चालले होते? काही जण तर सोडून शनी मुलांना घेऊन सुद्धा गेलेत ते लोक. का तर मुलांना तर किती वेळ ठेवणार ना. आम्हाला आल्यालाच आम्हाला बोले 9 तास इथे थांबणार आहे म्हणून शनी 9 तास लागेल, जास्त पण वेळ जाईल ते सांगू शकत नाही. त्यांचे पैसे पण परत देत नाहीत, तरी पण ते लोक असेच निघून शनी गेलेत मुलांना घेऊन. किती वेळ इथे ठेवणार ना गरमीमध्ये. अविनाश परबत, जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड. आडोशी बोगद्याजवळ जिथं हा टँकर उलटला होता तिथून आणखीन माहिती देत आहेत आमच्या सहकारी सारिका सावंत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर काल सायंकाळी 5 वाजता कोचीनहून गुजरातकडे निघालेल्या गॅस टँकरचा अपघात झाला. या अपघातात गॅस टँकरमधून वायुगळती सुरू झाली होती. गॅस टँकरमध्ये जो गॅस होता, प्रोपोलिन गॅस, तो अत्यंत स्फोटक असल्यामुळे येथील स्थानिक पोलीस व स्थानिक जे अपघातग्रस्तांची टीम आहे त्यांनी पुणे ते मुंबई लेन बंद ठेवली. त्यानंतर सर्व एक्सपर्ट्स, NDRF टीम, महामार्ग पोलीस, BPCL असेल, टाटा स्टील असेल, रिलायन्स असेल, या खोपोली फायर ब्रिगेड असेल, या सर्वांना बोलवण्यात आले. त्यांना बोलवण्यात आल्यानंतर टँकर ची वायुगळती थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न काल रात्रीपासून करण्यात आले आहेत. पण अजूनही टँकरची गळती थांबली नसून आता त्या टँकरमधील जो गॅस आहे तो दुसऱ्या टँकरमध्ये ट्रान्सफर करून त्या टँकरला हलवण्याचे प्रयत्न चालू आहेत. आतापर्यंत 2 टँकर जे आहेत ते इथना 2 टँकरमध्ये त्या टँकरमधला जो गॅस आहे तो ट्रान्सफर करून पाठवण्यात आला आहे. आता त्या टँकरचं प्रेशर कमी झाल्यामुळे आता त्या टँकरला पलटी करून तो टँकर हलवण्याचं काम सुरू आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक आहे ती पुणे लेनला वळवण्यात आली आहे आणि छोटे छोटे ब्लॉक घेऊन त्या वाहतुकीचं धीम्या गतीने वळवल्यामुळे आता वाहतूक कोंडी थोडीशी कमी झालेली आहे आणि अजूनही शर्थीचा प्रयत्न सर्वच टीम करत आहेत. त्यामुळे आता किती वेळ लागेल किंवा किती वेळाने वाहतूक सुरळीत होईल ते अजूनही सांगता येत नाहीये.
सारिका सावंत, जय महाराष्ट्र न्यूज, खोपोली, रायगड. आता या सगळ्यामधून काही सवाल उपस्थित होत आहेत. जय महाराष्ट्रानं तेच सवाल उपस्थित केले. टँकर उलटल्या क्षणापासून महामार्ग पोलीस नेमकं करत काय होते? मुंबई पुणे महामार्गावर जेव्हा जेव्हा आपत्कालीन उपाययोजनांची वेळ येते तेव्हा तेव्हा नेहमीच उशीर का होतो? का कधीच या यंत्रणांना याबाबत विचारलं जात नाही? $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करायला निघालेल्या महाराष्ट्राला ही अशी 25 तासांची वाहतूक कोंडी लाज आणणारी वाटत नाही? 12-14 किलोमीटरची वाहतूक कोंडी झाली आहे हे माहीत होतं आणि तरी सुद्धा या एक्सप्रेसवेवर गाड्या घाटाच्या दिशेनं सोडण्यात आल्या होत्या. यंत्रणा काय करत होत्या? अभूतपूर्व वाहतूक कोंडीत प्रवाशांच्या सोयीसाठी कसलीच पावलं तातडीनं का उचलली गेली नाहीत? महिला होत्या, लहान मुलं होती, ज्येष्ठ नागरिक होते, या सगळ्यांचे हाल होतात. यांचे हाल जास्त होतात हे प्रशासनाला दिसत नव्हतं, कळत नव्हतं की काय? पुढे वाहतूक कोंडी आहे हे माहित आहे, पण तरीही टोल वसुली सुरू होती. हा कसला निलाजरेपणा? पर्यायी मार्ग मोकळे ठेवण्यासाठी प्रशासनानं काय पावलं उचलली? एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी ही काय आता नवी बाब राहिलेली नाहीये, ती नित्याची झालेली आहे. मग असं असेल तर या एक्सप्रेसवेवर विशिष्ट प्रकारे पोलिसांची तैनाती का केली जात नाही? मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर लोकांनी आणखी किती वर्ष हे असेच हाल सोसायचे? ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या कोंडीवरून सरकारला धारेवर धरले. एक्सवर त्यांनी पोस्ट केली आहे, बघूया. लाज वाटावी अशी वाहतूक कोंडी. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर 20 तासांपेक्षा जास्त काळ प्रवासी अडकले, पण तरीही सरकार त्यांना मदत का करू शकत नाही हे समजण्याच्या पलीकडे. विकास आणि सुशासनाचे दावे हे लोक करतात, पण या प्रवाशांना अन्न, पाणी, शौचालय याची सोय करून दिली असती तर बरं झालं असतं. इथं अडकलेल्यांची अगतिकता माझ्या कानावर येते. महामार्गाच्या डागडुजीची जबाबदारी टोल कंपनीची असते, मग महामार्गावरील सेवा सुद्धा या टोल ऑपरेटर्सना देणं बंधनकारक करायला नको? एक्सप्रेसवे कोंडीवर सरकारची प्रतिक्रिया आता आली आहे. काल संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास एक टँकर उलटला. तो टँकर उलटल्यावर त्यातून वायुगळती सुरू झाली. महामार्ग पोलीस, स्थानिक प्रशासन यांचा 40 जणांचा चमू घटनास्थळी पोहोचला. ती गळती बंद करण्याचे प्रयत्नही सुरू करण्यात आले. पण त्यात प्रोपिलिन हे अत्यंत ज्वलनशील रसायन असल्याचं कळताच संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली. छोटाही स्पार्क इथं मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकत होता. लगेचच तज्ज्ञांना बोलावण्यात आलं. त्यांनी पाहणी केली आणि कुठलीही घाई करून चालणार नाही हे समजलं. लगोलग राज्य सरकारला सतर्क करण्यात आलं. राज्य सरकारनं बीपीसीएल आणि एनडीआरएफ यांना पाचारण केलं. या दोन्ही यंत्रणा तिथे पोहोचल्या. पहाटे 4:30 वाजल्यापासून एनडीआरएफ आणि बीपीसीएल यांनी परिस्थिती हाताळायला सुरुवात केली. आतापर्यंत 2 वॉल्व बंद करण्यात यश आलंय. एका ठिकाणाहून लिकेज अजूनही सुरू आहे. रिकामे टँकर्स आणून त्यात हे रसायन हस्तांतरित करण्याचं काम सुरू करण्यात आलंय. एक टँकर भरून झाल्यावर आता दुसऱ्या टँकरमध्ये ते हस्तांतरित केलं जाते. प्रोपिलिन सारखे घातक रसायन असलेल्या टँकरची ही अशा प्रकारची पहिलीच घटना आहे असं समजते.
या वाहतूक कोंडीमुळे सामान्यांना झालेला त्रास आणि एकूणच भविष्यात अशी घटना घडू नये आणि घडली तर आणखी कोणत्या प्रकारची सज्जता असावी याबाबत चौकशी करून शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी MSRDCला दिलेत. पण मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अशी अनेक ठिकाणं आहेत ज्या ठिकाणांवर वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झालेली आहे. ती ठिकाणं नेमकी काय आहेत जिथे कायम प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो? बघूयात. जिथं हमखास ट्रॅफिक होतं तिथं खोपोली ते लोणावळा घाटमार्ग, ज्या घाटमार्गावर आत्ता ट्रॅफिक झालं होतं काल रात्रीपासून, तोही हाच मार्ग होता. या घाटामध्ये अमृतांजन पूल आणि लोणावळ्यामध्ये शिरताना सुद्धा प्रचंड ट्रॅफिक असतं, कारण हा वळणाचा मार्ग आहे. एका ठिकाणी एका बाजूला चढाचा, दुसऱ्या बाजूला उताराचा मार्ग आहे. वीकेंडच्या दरम्यान लोणावळा खंडाळ्यातून एक्सप्रेसवेला लागत असताना सुद्धा प्रचंड ट्रॅफिक जाम होतं. खालापूर आणि तळेगाव टोल प्लाझा इथं सुद्धा अनेकदा ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतो टोल नाक्यावर गर्दी असेल तर.